आता पाहूयात झटपट बातम्या. मुंबईच्या महापौर नव्या पदात सापडण्याची शक्यता आहे. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मनपाकडून 25 लाखांचा खर्च केला जाणार आहे. सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी स्थायी समितीत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या 1 वर्षाच्या कालावधीसाठी 25,12,786 लाख रुपये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका खर्च करणार. महापौरांच्या सोशल मीडियासाठी 25 लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावर नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली. 25 लाखांचा खर्च केवळ महापौरांच्या सोशल मीडिया अकाउंटसाठी नसून संपूर्ण पालिकेच्या वेगवेगळ्या अकाउंटसाठी असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे. भिवंडी निजामपूर महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या 2 दिवसीय प्रशिक्षणाला सुरुवात झाली. महापालिका कायदे, अधिकार, कर्तव्य, सभागृह, कामकाज, अर्थसंकल्प आणि शासकीय योजनांची माहिती नगरसेवकांना दिली जाते. संपूर्ण शहराच्या विकासासाठी प्रभावी निर्णय घेता यावेत, हा प्रशिक्षणाचा उद्देश आहे. बिहारमधील 25 जुलैच्या विद्यार्थी आंदोलन दरम्यान AK-47 गोळीबार झाल्याचा आरोप करत पाटण्यात मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांवर झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला. पनवेल महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयात बेड, सोफा, वॉशिंग मशीन, किचन उभारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. महापालिकेने तब्बल 37 लाख रुपये खर्च करून हे दिव्यांगांचं शौचालय उभारले. मात्र या शौचालयात संसार थाटल्याचं बघायला मिळालं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेता सुनील गोवारी यांनी हा प्रकार समोर आणला. मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो 13 प्रकल्पाला 27,724 कोटींची मंजुरी मिळाली. 25 किमीच्या या मार्गावर 16 स्थानकं असतील आणि प्रवासाचा वेळ 50% कमी होणार. गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याच्या जुळ्या बोगद्याचं खोदकाम सुरू झाले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली 5.5 किमी लांबीचे बोगदे बांधण्यात येणार असून त्यासाठीच्या TBMचं तुळशी असं नामकरण करण्यात आलं. मुंबईची लाईफलाईन मानलं जाणार बेस्ट उपक्रमाच्या तब्बल 22 बस आगारांच्या सुमारे 28,000 कोटी रुपयांच्या पुनर्विकासाच्या आणि आधुनिकीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला बेस्ट समितीत मंजुरी देण्यात आली. मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. OCVनं रखडलेल्या इमारतींचा मार्ग मोकळा झाला आहे. OCC संदर्भातील प्रस्तावाला मुंबई महापालिका सभागृहानं मंजुरी दिली. महापालिका सभागृहात रात्री उशिरा याबाबत महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर झाला. यावेळी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या इमारतींच्या OC प्रक्रियेला गती मिळणार. राज्यात टॅक्सी रिक्षा चालवणाऱ्या अमराठी चालकांना मराठी सक्तीची केल्यानंतर परिवहन विभागाकडून आता ओला, उबेर आणि इतर प्रवासी गाड्यांसाठी नवी नियमावली परिवहन विभागाकडून बनवण्यात आली. याशिवाय या प्रवासी वाहन चालकांना आता नव्या नियमावलीनुसार वाहन परवाना, बक्कल आणि जुजबी मराठी येणं सक्तीची असणार आहे. 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांच्या वाटपाचा अधिकार पालिकांना देण्याचा प्रस्ताव राज्य शासनानं तयार केला. त्यामुळे या घरांची सोडत आणि वाटप करण्याचे म्हाडाचे अधिकार संपण्याची शक्यता आहे. वांद्रे रेक्लेमेशन इथल्या नेव्हिल डिसोजा फुटबॉल मैदानावरील खेळांचं मैदान आरक्षण बदलून तिथं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी पालिका सभागृहानं मंजुरी दिली. मुंबई महापालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव चर्चेसाठी आला असला तरी सत्ताधारी आघाडीनं बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतलेला आहे. मुंबईत 2027 पासून दाखल होणाऱ्या 238 AC लोकलच्या देखभालीसाठी 6 कारशेडची क्षमता वाढवली जाते. या कामासाठी सुमारे 199 कोटी खर्च करण्यात आले असून 24 महिन्यात काम पूर्ण करण्याचं नियोजन केलं. पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाबाबत न्यायालयाचा निर्णय प्रलंबित असतानाच मुंबई महापालिकेनं ओहोटीची रेषा चिन्हांकित करण्याची तयारी सुरू केली. यासाठी 2,77 लाख रुपयांचा खर्च होणार असून 21 विसर्जनस्थळी 50 रंगचिन्ह बसवलेली जाणार आहेत. भारताने पहिल्या कसोटी श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. भारतानं श्रीलंकेचा 165 धावांनी धुव्वा उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतानं विजयासाठी दिलेल्या 372 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 206 धावांवर संपुष्टात आलाय. फिरकीपटू मानव सुतारनं दुसऱ्या डावात 6 गडी बाद करत भारताचा विजय सुकर केला. आता दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना कोलंबो इथं रंगणार. भारताचा विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतनं श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत एक विक्रम आपल्या नावावर केला. रिषभनं कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 100 षटकाराचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा रिषभ पंत पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलाय. तसंच क्रिकेट करिअरमध्ये अशी कामगिरी करणारा पंत 4था क्रिकेटपटू ठरला. हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय नोंदवला. भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 6-1 मात केली आहे आणि या विजयासह भारतीय महिला संघानं हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पुढील फेरीत मार्ग सुकर केला. भिवंडी महापालिकेनं डेंग्यू मलेरिया रोखण्यासाठी 12 उपाययोजनांची विशेष मोहीम सुरू केली. आरोग्य सेवकांकडून घरोघरी जनजागृती, दूरीकरण आणि कीटकनाशक फवारणी केली जाते. नागरिकांनी घरात पाणी साचू न देण्याचं आवाहन पालिकेनं केलं. कोलकातामध्ये भीषण आग लागली. कोलकाताच्या मिर्झा गालिब स्ट्रीटवरील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून काही जण गंभीर जखमी झालेत. प्राथमिक अंदाजानं शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली.
भिवंडी तालुक्यातील टेंबवली खारबाव रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। हा रस्ता 35 ते 40 गावांना जोडणारा मुख्य संपर्क मार्ग आहे, पण सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे आणि खोल खड्डे पडलेत। अनेक ठिकाणी रस्ता खचलाय। खराब रस्त्यांमुळे वाहनांचं नुकसान होत असल्याने रिक्षा चालक आणि वाहन चालकांचं आर्थिक नुकसान होत आहे। डोंबिवली पश्चिमेतील पादचारी पुलावर फेरीवाले भिकारी आणि गर्दुल्ल्यांविरोधात पालिकेनं पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई केली। यावेळी काही फेरीवाल्यांनी पोलिसांशी वाद घातल्याचा व्हिडिओ समोर आला। अखेर पोलिसांच्या मदतीनं फेरीवाल्यांचा माल जप्त करण्यात आला। रत्नागिरीच्या समुद्रात अवैध मासेमारीवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाते। गेल्या 1.5 वर्षात 1500 पेक्षा अधिक नौकांवर कारवाई करून लाखो रुपयाचा दंड वसूल करण्यात आला। आता जयगडसाठी आणखी ड्रोन उपलब्ध होणार आहे। पुण्यात घर भाड्याने देताना भाडेकरूची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालकाविरोधात पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारलाय। पुण्यातील खडक, शिवाजीनगर, आंबेगाव आणि वाघोली आणि शहरातील तब्बल 150हून अधिक घरमालक आणि पीजी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। त्यामुळे पुण्यात घर भाड्याने देणाऱ्या मालकांमध्ये खळबळ उडाली। मीरा भाईंदर पोलिसांनी दाऊद गँगचा कुख्यात गुंड अख्तर मर्चंटला दिल्लीतून ताब्यात घेतले। खंडणी प्रकरणात रेड कॉर्नर नोटीस जारी असलेल्या मर्चंटला विमानानं मुंबईत आणून मीरा भाईंदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। तक्रारदाराला फोनवरून धमकी दिल्याचा आरोप असून गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे। कल्याणमध्ये बस आणि रिक्षाची धडक झाल्यानंतर चालकानं बसमधून उतरून रिक्षा चालकाला मारहाण करायला सुरुवात केली। दोन्ही चालकाकडून एकमेकांवर आरोप होत आहेत। नेमकी चूक कोणाची हे स्पष्ट होऊ शकलं नाही। दरम्यान हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला। शूटिंगच्या वादातून नाशिकच्या विळोळी तरुणावर कोयत्यानं हल्ला करून गच्चीवर फेकून हत्या करण्यात आली। पोलिसांनी 3 संशयितांना 4 तासात अटक केली आहे। दुबई अबुधाबीहून दिल्लीत येणारा अफजल पुणे विमानतळावर उतरल्यापासून बेपत्ता आहे। कुटुंबियांनी शोध घेऊन माहिती न मिळाल्यानं विमाननगर पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरू आहे। नागपुरातील रेडिसन ब्लू हॉटेलजवळ बंद कोका कोला कारखान्यात कचऱ्याला आग लागली। आग विझवताना अग्निशमन पथकाला खोलीत जळालेला अज्ञात मृतदेह आढळला। प्रतापनगर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून हत्या करून मृतदेह जळाल्याची शक्यता वर्तवली जाते।